आता कधी-कधी आपल्याला असं खूप एन्झायटी व्हायची, खूप घाबरायचा त्रास व्हायचा. मग तेव्हा काय करायचं, की 2-3 मी तुम्हाला ब्रीथिंग टेक्निक सांगतो. 4-7-2 रूल. 4 सेकंडसाठी इन्हेल करायचा, श्वास घ्यायचा फॉर 4 सेकंड्स. देन फॉर 7 सेकंड्स यू हॅव टू होल्ड युअर ब्रेथ. ठीक आहे? श्वास ठेवायची 7 सेकंडसाठी. आणि मग हळू-हळू 2 सेकंड्स अँड फर्दर यू हॅव टू एक्झेल. ते श्वास सोडायची. आता हा प्रक्रिया 3 ते 4 बार रिपीट करायचा एकाच वेळी. मग तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटू शकतं. सेकंड दुसरी टेक्निक आहे, याला आपण फिजिओलॉजिकल साय म्हणतो. खूपच सोपी आहे. काय करायचं? दोनदा एकदा परत-परत श्वास घ्यायची नाकातून, मग तोंडातून श्वास बाहेर काढायची. मी दाखवतो कसं. परत. आता हे केलं की लगेच आपला जे तणाव थोडासा घाबरल्यासारखं होतंय, ते 30-40% कमी होऊन जातात. ठीक आहे आणि आपल्याला थोडं रिलॅक्स वाटतं, आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये येतो. जर या केल्यानंतर तरीही तुम्हाला फरक पडत नाही, मग तुम्हाला डॉक्टरांची भेटायची नक्की गरज आहे. कधी-कधी हे मोठा अँक्झायटीचा त्रास असतो, कधी-कधी थायरॉइडची प्रॉब्लेम, कधी हृदयाचा त्रास किंवा कधी लंग्सचा त्रास पण असू शकतो. तर ते त्याच्यासाठी तपासणी खूप गरजेची आहे. पण हे शॉर्टकट मेजर जर आपण आपल्यासोबत ठेवले, खूप घाबरायला लागलो किंवा खूप स्ट्रेस झालो अधिक कधी आपण आणि फक्त हे 1-2 ब्रीथिंग टेक्निक्स रिपीट करायचं 3-4 वेळा. 5 मिनिटं तरी लागत नाही आणि आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं.